चला तर माझ्या बाल्कनीचा ट्रूथ येते कारण हा लाचा आहे गावाला जाणार आहे त्यामुळे मी सगळे म्हणजे बहुतेक झाडे एका ठेवणार आहे. इथे आहे ते पहिलं ते मोगऱ्याचं हे शोचं झाड आहे आणि हे गोकर्णीचं आहे. इथे ब्रह्मकमळ आहे त्यात आणि राशीचं झाड आहे. मनी प्लांट पण एक आहे ते मिरच्याचं झाड आहे. इथे हे राशीचं झाड आहे. राशीचं काही वेगळं नाव असेल त्याला. हे पुदिना आहे हा माझा आणि हे ओव्याचं झाड आहे. याचा फ्लेवर खूप छान लागतो भजी वगैरेमध्ये. हे चाफ्याचं झाड आहे. खूप छान मोठे मोठे चाफे येतात त्याला. याच्यामध्ये पण गोकर्णी किंवा मनी प्लांट आणि अजून छोटे मोठे आहेत म्हणजे ते काय बोलतात ते गावाकडे. ही माझी तुळस आहे. हे एक वेगळंच जात आहे. हे सायट्रस का काहीतरी नाव आहे याला वेगळंच. हे एक साईडने एक याला फुटलं आहे खूप छान. हे शोचं झाड आहे आणि चाफ्याचं झाड आहे. हे आता इतकं छान ग्रो करत आहे. पण आता गावाला गेल्यानंतर इकडे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. चांगली तेव्हा कुठे चांगली राहते. मनी प्लांट इथे खूप मोठं झालं म्हणजे वृक्षाच्या तेवढं होतं एवढा मोठा वेल झाला गेलेला आहे तो वरतीपर्यंत. मी बघा किती मोठं झालं म्हणजे मला इतकी आठवण येईल ना गावाला गेल्यानंतर सांगायचं खूप. आम्ही आता 1.5 महिना गावाला असो. यात किती मिरच्या म्हणजे मिरची फक्त मी बी टाकले होते एवढे मिरच्या यात गोकर्णी चाललेले फक्त बी टाकून. इथे कडीपत्ता आहे मिरच्या आहे आणि असंच उगून आलं टोमॅटोचं झाड. हे साईडला काठी बांधली आहे टोमॅटोचं झाड आहे. असंच उगून आलं म्हणजे त्याला लावलं पण नाही आम्ही. आणि हे मिरच्याचं खूप मोठं झालं. हे खायचं पान असते ना ते झाड आहे. हे मनी प्लांटेबलचं ते पण खूपच मोठं झाले वरतीपर्यंत गेले पार. हे पण फुलांचे झाड सगळे म्हणजे एवढे फुलांचे झाड होते काय सांगायचं. आता बंद झाले तर हे बघा वरून खाली पडलं म्हणून मला सगळे एकात एक झाड मला लावायचे कारण आता गावाला जाणार मग कोण काळजी घेणार ना झाडांची. हे बघा मनी प्लांट किती मोठे झालेले म्हणजे एवढं ग्रोथ झाली माझ्या झाडांची वास. इकडे जास्त ऊन येत नाही तरी पण यात पण मनी प्लांट यात एक कोणतं तरी त्याला खूप छान गुच्छ फुलं येतात म्हणजे त्यातच लावलेली मी. त्याच्यामध्ये माझं ॲलोवेरा आहे आणि चला भेटून एक पार्टमध्ये.